Welcome to Edu Law Commerce Hub, your one-stop for law, commerce, and education insights. कधीकधी आपल्यासोबत असं काहीतरी घडतं ज्यामुळे त्रास तर होतो, पण ती गोष्ट पोलिसात तक्रार करण्यासारखी नसते. मग अशावेळी काय करायचं? तर अशाच नागरी चुकांसाठी असलेल्या कायद्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तो कायदा म्हणजे टॉर्टचा कायदा. आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडू शकतात. समजा कोणीतरी एखाद्याबद्दल खोटी अफवा पसरवली किंवा शेजाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे घराचं नुकसान झालं. आता हे गुन्हे नाहीत, पण तरीही यात नुकसान तर होतच, बरोबर? इथेच टॉर्टचा कायदा कामाला येतो. चला तर मग टॉर्टचा कायदा सोप्या पद्धतीने समजून घेऊया. आपण 5 टप्पे पाहणार आहोत. 1. टॉर्ट म्हणजे नेमकं काय? 2. तो गुन्ह्यापेक्षा वेगळा कसा आहे? 3. नुकसान आणि हक्क यात काय फरक आहे? 4. कोण कोणावर दावा करू शकतं? आणि शेवटी 5. यातून बचाव कसा करता येतो? तर मग हा टॉर्ट शब्द आला तरी कुठून? गंमत म्हणजे या शब्दाच्या अर्थातच ह्या कायद्याचं सगळं सार दडलेलं आहे. असं समजा की कायदा म्हणजे एक सरळ रस्ता आहे. टॉर्ट हा शब्द आलाय लॅटिन टॉटमवरून, ज्याचा अर्थ होतो वाकडा किंवा पिळलेला. म्हणजे जेव्हा कोणी या सरळ रस्त्यावरून बाजूला जाऊन चुकीच्या वाकड्या मार्गाने चालतो आणि दुसऱ्याला इजा पोहोचवतो, तेव्हा त्याने टॉर्ट केला असं मानलं जातं. ही एक नागरी चूक आहे, गुन्हा नाही, हे लक्षात घ्या. पण इथेच अनेकांचा गोंधळ होतो. टॉर्ट आणि गुन्हा यात नेमका फरक तरी काय? कारण दोन्ही चुकीच्याच गोष्टी आहेत, नाही का? पण कायद्याच्या जगात या दोन पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर टॉर्ट म्हणजे दोन व्यक्तींमधलं खाजगी वाद. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीचं नुकसान झालं, तर ती व्यक्ती दावा करेल. आणि उद्देश काय असेल? नुकसान भरपाई मिळवणं. याच्या अगदी उलट गुन्हा हा संपूर्ण समाजाविरुद्ध केलेला अपराध मानला जातो. म्हणूनच तर खटला सरकार चालवतं आणि तिथे उद्देश असतो गुन्हेगाराला शिक्षा करणं, जेणेकरून समाजात सुव्यवस्था टिकून राहील. आता एक खूपच इंटरेस्टिंग पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा पाहूया. कायद्यानुसार प्रत्येक नुकसानीचा अर्थ अन्याय असा होत नाही. म्हणजे कधीकधी आपल्याला त्रास होतो, आर्थिक फटका बसतो, पण कायद्याच्या नजरेत तिथे काहीच चूक झालेली नसते. हे बघा, इंजुरियास साइन डॅमनो हे लॅटिन सूत्र थोडं किचकट वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. हक्काचं उल्लंघन झालंय, पण आर्थिक नुकसान नाही झालं. विचार करा, मतदानाचा हक्क हा प्रत्येकाचा कायदेशीर हक्क आहे. आता समजा एखाद्याला मत देण्यापासून रोखलं आणि तरीही त्याचा आवडता उमेदवार जिंकला. इथे त्या व्यक्तीचं आर्थिक नुकसान तर काहीच झालं नाही, पण त्याच्या हक्काचं उल्लंघन झालंय आणि हेच महत्त्वाचं आहे. बरोबर हेच घडलं होतं 1703च्या एका प्रसिद्ध खटल्यात ॲशबी विरुद्ध व्हाईट. ॲशबी नावाच्या एका माणसाला मत देण्यापासून रोखलं गेलं आणि गंमत म्हणजे त्याचा उमेदवार तरीही जिंकला. म्हणजे त्याचं काहीच आर्थिक नुकसान झालं नाही, पण तरीही कोर्टाने निकाल दिला की मतदानाचा अधिकार हा त्याचा कायदेशीर हक्क होता आणि तो हिरावून घेतला गेला, म्हणून त्याला नुकसान भरपाई मिळायलाच हवी. आता याच्या अगदी उलट परिस्थिती बघूया. डॅमनम साइन इंजुरिया याचा अर्थ आहे नुकसान झालंय, पण हक्काचं उल्लंघन नाही झालं. म्हणजे आर्थिक नुकसान झालंय खरं, पण कोणीही कायदेशीर हक्क मोडलेला नाही. आणि मग अशा वेळी कायद्यानं काही करता येत नाही. याचं एक क्लासिक उदाहरण म्हणजे ग्लॉसेस्टर ग्रामर स्कूलचा खूप जुना खटला. एका शाळेच्या अगदी समोर दुसरी शाळा सुरू झाली. साहजिकच स्पर्धेमुळे पहिल्या शाळेला फी कमी करावी लागली आणि त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. पण कोर्टाने काय सांगितलं की स्पर्धा करणं हा प्रत्येकाचा कायदेशीर हक्क आहे. नवीन शाळा उघडून त्यांनी कोणाचाही हक्क मोडलेला नाहीये. त्यामुळे नुकसान होऊनही त्यांना कसलीही भरपाई मिळाली नाही. ठीक आहे, तर टॉर्ट म्हणजे काय हे तर आतापर्यंत कळलं असेल. पण ह्या कायदेशीर खेळात नक्की कोण सहभागी होऊ शकतं? म्हणजे कोण कोणावर दावा दाखल करू शकतं? तसं तर सर्वसाधारणपणे कोणीही दावा करू शकतं, पण काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ, जर भारताचं एखाद्या देशाशी युद्ध सुरू असेल, तर त्यास शत्रू राष्ट्राचा नागरिक आपल्या सरकारची परवानगी घेतल्याशिवाय भारतातल्या कोर्टात दावा दाखल करू शकत नाही. त्याचप्रमाणे काही लोकांवर किंवा संस्थांवर सहजासहजी दावा करता येत नाही, जसं की सरकार किंवा परदेशी राष्ट्रांचे प्रमुख. जेव्हा ते त्यांची अधिकृत सरकारी कामं करत असतात, तेव्हा त्यांना एका प्रकारचं कायदेशीर संरक्षण मिळतं, ज्याला सार्वभौम संरक्षण असंही म्हणतात. आता असं समजूया की एखाद्यावर टॉर्टचा आरोप झाला, तर मग प्रत्येक वेळी त्याला जबाबदार धरलं जातं का? तर नाही. कायद्यात यातून वाचण्यासाठी काही हुशारीचे बचावसुद्धा उपलब्ध आहेत. यातला सगळ्यात महत्त्वाचा बचाव आहे व्हॉलंटरी नॉन फिट इंजुरिया. आता हे नाव जरी अवघड वाटलं तरी याचा अर्थ सोपा आहे. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःहून धोका स्वीकारला असेल, तर ती नंतर तक्रार करू शकत नाही. म्हणजे जर एखाद्या गोष्टीमध्ये धोका आहे हे माहीत असूनही कोणी त्यात सहभागी होत असेल, तर नंतर होणाऱ्या नुकसानीसाठी दुसऱ्याला जबाबदार धरता येत नाही. याची उदाहरणं आपल्या आजूबाजूलाच सापडतात. बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरणाऱ्याला माहीत असतं की त्याला मार लागू शकतो, किंवा ऑपरेशन करण्याआधी डॉक्टर सर्व धोक्यांची कल्पना देतात आणि रुग्ण त्यावर संमती देतो. पण यात एक खूप मोठी अट आहे. ही संमती पूर्णपणे मोकळेपणाने दिलेली असावी, म्हणजे कोणाच्याही दबावाखाली किंवा फसवणुकीने मिळवलेली नसावी. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, टॉर्ट कायद्याचा उद्देश गुन्हेगाराला शिक्षा करणं किंवा तुरुंगात पाठवणं नाही, जसं गुन्हेगारी कायद्यात होतं. याचा खरा आणि एकमेव उद्देश आहे पीडित व्यक्तीला झालेल्या नुकसानीची भरपाई देऊन त्याला शक्य तितकं त्याच्या मूळ पूर्ववत स्थितीत परत आणणं. आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतं. कायद्याचं एक मूलभूत तत्व आहे की प्रत्येक हक्कासाठी एक उपाय आहे.
पण जर असं असेल तर आपण एक समाज म्हणून कुठल्या नुकसानीला कायदेशीर चूक म्हणायचं आणि कुठल्या नुकसानीला नाही, ही सीमारेषा नक्की कुठे आखली पाहिजे यावर नक्कीच विचार करायला हवा.